श्रीकृष्णाची कथा। श्रीकृष्ण हे हिंदू धर्मातील देव आहेत। ते विष्णूंचा 8वा अवतार मानले गेले आहेत। त्यांना कन्हैया, श्याम, गोपाल, केशव, द्वारकेश किंवा द्वारकाधीश, वासुदेव इत्यादी नावांनीही ओळखले जाते। कृष्ण एक निस्वार्थ कर्मयोगी, एक आदर्श तत्वज्ञानी आणि दैवी संसाधनांसह महान होते। त्यांचा जन्म द्वापार युगात झाला। त्यांना या काळातील सर्वोत्तम पुरुष, युग पुरुष किंवा युगावतार म्हणून स्थान देण्यात आले। कृष्णांचे समकालीन महर्षी देवव्यास यांनी रचलेल्या श्रीमद भागवत आणि महाभारतात कृष्णाचे चरित्र सविस्तरपणे लिहिले आहे। भगवद्गीतेत हे कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे, जे आजही जगभरात लोकप्रिय आहेत। या उपदेशासाठी कृष्णाला जगद्गुरूंचा मान दिला जातो। धार्मिक ग्रंथानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला। आख्यायिकेनुसार कंसने आपल्या वडील उग्रसेन राजाने सिंहासन हिसकावून घेतले आणि त्यांना कैद केले आणि स्वतःला मथुरेचा राजा घोषित केले। कंसाला देवकी नावाची बहीण होती। देवकीवर त्याचे खूप प्रेम होते। कंसने देवकीचे लग्न वासुदेवाशी लावले, पण तो देवकीला निरोप देत असताना देवकीचा 8वा मुलगा कंसाचा वध करेल अशी आकाशवाणी होती। आकाशवाणी ऐकून कंस घाबरला आणि त्याने देवकी व वासुदेवांना तुरुंगात टाकले। त्यानंतर क्रूर कंसाने देवकी आणि वासुदेवाच्या 7 मुलांचा वध केला। पण जेव्हा देवकीचे 8वे अपत्य जन्माला येणार होते, तेव्हा आकाशात वीज चमकली। समजुतीनुसार मध्यरात्री 12 वाजता तुरुंगाचे सर्व कुलूप स्वतःहून तोडले गेले आणि तेथे देखरेख करणारे सर्व सैनिक गाढ झोपेत गेले। असे म्हणतात की त्यावेळी भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी वासुदेव व देवकीला सांगितले की ते देवकीच्या पोटातून जन्म घेणार आहे। यानंतर त्यांनी स्वतःला गोकुळानंद बाबांजवळ सोडून यायला सांगितले आणि त्यांच्या घरी जन्माला आलेली कन्येला मथुरेत कंसाकडे सोपवून द्यावे असे सांगितले। यानंतर वासुदेवाने परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच केले। त्यांनी कान्हाला नंदाबाबांकडे सोडले आणि गोकुळात आणलेली मुलगी कंसाकडे सोपवली। नंदा आणि यशोदांनी कृष्णांचे संगोपन केले। लहानपणी कृष्णाने महान कार्य केले, जे कोणत्याही सामान्य माणसाला शक्य नव्हते। त्यांच्या जन्माच्या काही काळानंतर त्यांनी कंसाने पाठवलेल्या राक्षसी पुतनाचा वध केला आणि शाक्तासूर असेच इत्यादी राक्षसांचे वध त्यांनी केले। नंतर गोकुळ सोडून नंदगावी आल्यावर तेथेही त्यांनी अनेक लीला केल्या। त्यात गोचरण लीला, गोवर्धन लीला, रासलीला इत्यादी प्रमुख आहेत। त्यानंतर श्रीकृष्णाने मथुरेत मामा कंसाचा वध केला। सौराष्ट्रात द्वारका शहराची स्थापना करून तेथे आपले राज्य स्थापले। पांडवांना मदत केली आणि विविध संकटांपासून त्यांचे रक्षण केले। महाभारताच्या युद्धात त्यांनी अर्जुनाच्या सारथीची भूमिका बजावली आणि रणांगणावरच आपला उपदेश केला। 124 वर्षांच्या आयुष्यानंतर त्यांनी आपली लीला पूर्ण केली। त्याचा अवतार संपल्यानंतर लगेचच परीक्षिताच्या राज्याचा काळ येतो। कलियुगाची सुरुवात राजा परीक्षितच्या काळापासूनच झाली असे मानले जाते। तो अभिमन्यू आणि उत्तराचा पुत्र आणि अर्जुनाचा नातू होता। माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। अशाच कथा व नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।